रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन आणि गौरव सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे अध्यक्ष, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल सन्माननीय श्रीनिवासजी पाटील साहेब, महाराष्ट्रातले ज्येष्ठ विचारवंत, सिद्धहस्त लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार, आजच्या समारंभाचे प्रमुख वक्ते माननीय मधुकर भावे साहेब, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आदरणीय आमदार विश्वजित कदम साहेब, संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे साहेब, संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, ज्यांना अभिष्ट चिंतनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत, ते संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांचा सन्मान आज आपण या ठिकाणी या निमित्तानं करणार आहोत, ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, सौभाग्यवती शकुंतला ठाकूर मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणारे इतर सर्व मान्यवर, उपस्थित संस्थेच्या जनरल बॉडीचे सर्व सन्माननीय सदस्य, मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व शाखांचे शाखा प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचे अभिष्ट चिंतन आणि गौरव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत. आपणा सर्वांचं रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब गेली 60 वर्षाहून अधिक काळ रयत शिक्षण संस्थेशी जोडलेले आहेत. प्रारंभीच्या काळामध्ये एक विद्यार्थी म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी कमवा आणि शिका योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले. कर्मवीर अण्णांच्या विचारांवर त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याकानी निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी कर्मवीरांनी 106 वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका यासारखी एक अभिनव योजना निर्माण केली. म्हणूनच आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी आपले शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. हे आदरणीय ठाकूर साहेब अनेक वेळा आपल्या मनोगतातून, आपल्या संवादातून त्या ठिकाणी सांगत असतात. रयत शिक्षण संस्थेचे एक विद्यार्थी, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, रायगड विभागाचे विभागीय अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य, अशा विविध पदांवरती त्यांनी गेली अनेक वर्ष काम करून आपल्या कार्याचा, आपल्या कामाचा एक वेगळा ठसा त्याला निर्माण केलेला आहे. केवळ शैक्षणिक क्षेत्रामध्येच नाही तर शिक्षणाच्या उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा यशाच्या शिखरावरती पोहोचल्यानंतरही त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा विसर कधीही पडू दिला नाही. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं एक अतिशय प्रभावी अशा स्वरूपाचं साधन आहे. हा दृढ विश्वास त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला सरळ हस्ते पाठबळ देऊन अनेक वेळा त्यांनी तो सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संस्थेच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या ज्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये शिकणारा जो एक सामान्य विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला किंवा सर्वोत्कृष्ट अशा स्वरूपाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याला सक्षमपणाने त्या ठिकाणी आपण उभा केले पाहिजे, ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून गेली अनेक वर्ष ठाकूर साहेब हे संस्थेच्या संख्यात्मक, गुणात्मक आणि भौतिक विकासासाठी सढळ हाताने त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करत असा सढळ हातानं प्रयत्न केलेला आहे. मला सांगायला अतिशय अभिमान आहे की गेल्या काही वर्षामध्ये साहेबांनी दिलेली जी ठिकाणी आर्थिक मदत आहे, ही मदत शेकडो कोटीपेक्षा अधिक ठिकाणी आहे. ही आपणा सर्वांना एक अतिशय अभिमानाची बाब आहे. मला असं वाटतं
की संपूर्ण देशामध्ये अशा स्वरूपाची भरभरून काही काही मदत करणारे ठाकूर साहेब हे एकमेवा द्वितीय अशा स्वरूपाचं उदाहरण ठिकाणी असेल. या निमित्तानं मी त्यांचा मनापासून या ठिकाणी त्यांच्यापासून प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचे केवळ रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक विकासातच योगदान आहे असे नव्हे, तर जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेल्या अनेक शाखा या संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्टीने सर्वोत्कृष्ट अशा स्वरूपाच्या शाखा म्हणून गौरवल्या जातात. या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांचे सामाजिक विकासातील योगदानसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे आणि तेवढेच ते रचनात्मक स्वरूपाचे सुद्धा देखील आहे. विविध सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीच्या बरोबरच आपले वैचारिक योगदान त्यांनी दिले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले जे कार्य आहे हे कार्य केवळ रयतवासियांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे असे म्हटलं तर त्या ठिकाणी ते अनुचित ठरणार नाही. मला माझ्या मनोगताचा समारोप करताना मी असं म्हणेन की त्याग, समर्पण, अपार कष्ट, विनम्रता, प्रामाणिकपणा, संघर्ष, कर्तृत्व, सेवाभाव आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारावर नितांत श्रद्धा ठेवणारे दुसरे नाव म्हणजे रामशेठ ठाकूर होत. या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. रामशेठ ठाकूर यांना 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं गेले वर्षभर त्यांच्या सत्कार समारंभाचे कार्यक्रम सर्वत्र संपन्न होत आहेत. मॅनेजिंग कौन्सिलच्या एका बैठकीला माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब प्रिसाईड करत असताना त्यांनी असं सुचवलं की रामशेठ ठाकूर यांचे योगदान रयत शिक्षण संस्थेसाठी, समाजासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की रयत शिक्षण संस्थेनं सुद्धा त्यांचा एक जाहीर सत्कार त्यांच्या 75व्या वर्षानिमित्त आणि त्यांच्या योगदानाची संस्थेनं घेतलेली दखल हे व्यक्त करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम घ्यावा अशा प्रकारचं सुचवलं आणि त्याप्रमाणे साहेबांनी पण तारीख दिली, रामशेठ ठाकूर यांनी पण तारीख दिली आणि आपण सर्वजण या निमित्तानं व्यासपीठावर सर्वजण उपस्थित राहिला आहात. सगळ्यांनाच आपल्याला खूप आनंद या ठिकाणी झालेला आहे. आपल्या सगळ्यांनाच रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल खूप माहिती आहे. अनेक कार्यक्रमामध्ये त्यांच्याबद्दल बोललं जातं. या ठिकाणी एकूण विविध प्रकारची प्रकाशनं या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. त्याचा मी पहिल्यांदाच या ठिकाणी उल्लेख करेन की इथे रामशेठ नाबाद 75 अशा प्रकारचं एक ग्रंथ ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी, त्यांचा खूप जुना संबंध आहे, अनेक वर्ष ते एकामेकाशी मित्र म्हणून वागतायत म्हणून त्यांनी संपादित केलेला हा एक रामशेठ नाबाद 75 हा या ठिकाणी एक ग्रंथ या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जेव्हा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न करायचा, सत्कार करायचा असं ठरवलं, माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुचवलं की रयत संस्थेच्या वतीनं सुद्धा एक स्मरणिका आपण प्रसिद्ध करूया आणि म्हणून त्यासाठी आपणा सर्वांनाच खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही पत्र लिहिलं आणि रामशेठ ठाकूर यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त कराव्यात. खूप मोठ्या प्रमाणावर लेख आले. मर्यादा आहे, सगळ्यांचे लेख घेता आले नाहीत, परंतु संपादक मंडळाला जे योग्य वाटले ते सगळे लेख याच्यामध्ये संपादक करून एक अमृत पर्व या नावानं रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हा ग्रंथ या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. आणि मी धन्यवाद देईन या दोन्ही पुस्तकामध्ये ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यांनी वेळेवर लेख पाठवले, त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अमृतवेल गव्हर्नन्स मासिक आहे, त्यांनी खूप प्रदीर्घ मुलाखत या 75 वर्षाच्या निमित्तानं रामशेठ ठाकूर यांची तिथे जाऊन पनवेलमध्ये घेतली आणि त्याच्यानंतर त्या अंकाचं पण प्रकाशनाची वेळ आली होती आणि म्हणून याच कार्यक्रमामध्ये तो अंकही या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला. आपल्याला कल्पना आहे की मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये आपण रयत मासिक सुरू केलं आणि रयत मासिकाचं 1 वर्ष पूर्ण झालं आणि आता हे दुसऱ्या वर्षामध्ये जून महिन्यामधला पहिला अंक आपण या ठिकाणी साहेबांच्या हस्ते प्रकाशित केला आहे. अजून एक खूप चांगली घटना याच्याबद्दल साहेबांनी वारंवार सुचवलं होतं, आपण पण अनेक वेळा बोललो होतो की रयत शिक्षण संस्थेचं स्वतःचं असं ERP सॉफ्टवेअर असलं पाहिजे आणि म्हणून ते ERP सॉफ्टवेअर जर का आपल्याला मार्केटमधून खरेदी करायचं असेल आणि त्याची सर्व्हिस घ्यायची असेल तर कोट्यावधी रुपये मोजावे लागतात. पण मी हे सांगू इच्छितो की रयत शिक्षण संस्था सर्वच बाबतीमध्ये अतिशय आघाडीवरून काम करत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीमने हे राईज नावाचं
सॉफ्टवेअर या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. ERP सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलेलं आपल्या गरजाप्रमाणे अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, ते लॉन्च केलं या ठिकाणी आणि आजपासून संस्थेच्या 6 महाविद्यालयामध्ये या राईज सॉफ्टवेअरमध्ये सगळं कामकाज चालणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या महिनाभरामध्ये राहिलेले सगळे कॉलेजेस, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये राहिलेल्या सगळ्या शाखा आणि या रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखामध्ये हे ERP सॉफ्टवेअर रोलआउट होईल आणि त्याची जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा रयत शिक्षण संस्थेचं सगळं कामकाज हे पेपरलेस झालेलं असेल. त्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल रामशेठ ठाकूर यांच्या 75 वर्षाच्या सत्कार समारंभात ते त्यांनाच अर्पण करतो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, कारण इतकं मोठे योगदान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की रामशेठ ठाकूर यांची जडणघडण आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. म्हणजे न्हावा शेवासारख्या एका समुद्रकिनारी वसलेल्या त्याच्या अतिशय आपल्याला फक्त दुष्काळी प्रदेशामध्ये दुर्गम भाग माहिती असतो, पण समुद्र किनारपट्टीवर सुद्धा किती दुर्गम भाग असू शकतात हे आपल्याला सगळ्याला कल्पना पण नसेल कदाचित. आणि त्या न्हावाशेवा बंदराच्या एका पाड्यावर म्हणजे लमानांचा पण तांडा असतो तसा हा पाडा होता त्या गावाचा. तर तिथं त्यांचं जन्मस्थळ, त्यांची फॅमिली सगळी तिथं राहिली आणि तिथून आज प्रवास करत करत रामशेठ ठाकूर 75व्या वर्षानिमित्तानं आपल्यासमोर व्यासपीठावर बसलेले आहेत. पहिल्यांदा त्यांचं शिक्षण आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की फार उशिरा कोकणामध्ये रयत शिक्षण संस्थेची शाखा निघाली. कैलासवासी ND पाटील सरांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर त्या कालावधीमध्ये जनार्दन भगत साहेब, त्याचप्रमाणे दत्तात्रय पाटील साहेब, आणखी दिभा पाटील साहेब या सगळ्यांनी पुढाकार घेतला. आणखी ND पाटील सरांच्या बरोबर पुढाकार घेऊन पहिल्यांदा 1960मध्ये जासई इथे पहिली शाखा काढली आणि त्याच्यानंतर ती दुसरी शाखा 1964मध्ये निघाली गव्हाण शाखेची. याच्यासाठी उल्लेख केला की त्या गव्हाण शाखेमध्ये रामशेठ ठाकूर यांचं माध्यमिक शिक्षण झालं आहे, 11वी पास ते तिथून झालेले आहेत. योगायोग असा की त्या गव्हाणचे जे मुख्याध्यापक होते ते या पश्चिम महाराष्ट्रातले होते. त्यांना छत्रपती शिवाजी कॉलेज रयत शिक्षण संस्थेची सगळी माहिती होती, त्यावेळेला त्यांनाही होती. पण कमवा शिका योजनेअंतर्गत तुम्ही गेलात तर परिस्थितीचं प्रश्न येणार नाही, कमवा शिकामध्ये तुम्ही शिकू शकता असं सल्ला दिला. घरच्यांनी मार्गदर्शन केलं, मदत केली आणि रामशेठ ठाकूर साहेब छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी झाले. खऱ्या अर्थानं हा रामशेठ ठाकूरांच्या दृष्टिकोनातून एंट्री पॉईंट होता असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मी आपल्याला आजची सकाळची घटना सांगू. सकाळी 9 वाजता फोन केला त्यांना की आपण किती वाजता पोचला, कसे आहात. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की सकाळी 9:30 वाजता त्यांच्या सर्व कुटुंबियासह आणि हितचिंतकासह त्यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये फेरफटका मारला. तिथं पहिल्यांदा पुष्पार्पण केलं आणि त्याच्यानंतर ते समाधी स्थळाला गेले विथ फॅमिली आणि त्यांच्याबरोबर 100 लोक आलेले आहेत. म्हणजे ते माजी विद्यार्थी असल्यामुळे छत्रपती कॉलेजच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना पण ह्या कार्यक्रमाला कॉलेजच्या वतीनं बोलावलं होतं. त्या सगळ्यांना तिथं भेटले, त्या सगळ्यांच्या बरोबर ते समाधी स्थळावर गेले आणि समाधी स्थळावर त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून 3 वर्ष नोकरी केली. शिक्षक करता करता तोपर्यंत सिडको आली नवी मुंबईमध्ये आणि मग सिडकोला ऑफिस चालू करायचं होतं. सिडकोला पाय ठेवायला कोणी जागा देत नव्हतं. रामशेठ ठाकूर साहेबांच्या एका खोलीमध्ये ते सिडकोचं ऑफिस सुरू झालं आणि तिथून प्रवास सुरू झाला. आणि मग शिक्षक पण चाललं होतं, सिडकोला मदत पण करता करता त्यांना एक छोटासा व्यवसाय मिळाला. त्या व्यवसायामधून त्यांनी चांगली नाव कमवलं, थोडे पैसे पण कमावले आणि पुढं जाता जाता मग सिडकोच्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी उद्योगामध्ये उडी घेतली. शिक्षकाचा राजीनामा देऊन उद्योगामध्ये आले. उद्योगामध्ये त्यांनी एवढं मोठं यश मिळवलं की TIPL नावाची त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीनं प्रचंड मोठी कामं ते करतात. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायला हरकत नाही, तुम्ही जर का कधी पन्हाळा ज्योतिबाला गेला असेल तर कोल्हापूर हायवेवरनं रत्नागिरीकडे जाणारा जो महाडला जाणारा जो पुलाचं बांधकाम, एक रस्त्याचं बांधकाम चाललं आहे, त्या रस्त्याचं काम हे TIPL करते. हे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी उदाहरण म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. प्रचंड मोठं काम ते स्वतः, त्यांचे परेश, आणखी त्यांचे प्रशांत ठाकूर, एवढा मोठं व्याप असताना, एवढा मोठा उद्योग असताना समाजासाठी, रयतेसाठी, आपल्या सगळ्यांसाठी ते कसा वेळ देतात ते त्यांना भाषणामध्ये त्यांना सांगावं असं मी विनंती करणार आहे. तर अशा पद्धतीनं शिक्षक, व्यवसाय, उद्योग आणि उद्योगपती असा त्यांचा प्रवास झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं समाजकारण. म्हणजे 1987मध्ये त्यांनी पहिल्यांदा पनवेलच्या महाविद्यालयाला एक
जनार्दन भगत यांच्या नावाने एक हॉल बांधून दिला. ती त्यांची पहिली एंट्री होती म्हटलं तर चालेल. आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत मगाशी सांगितल्याप्रमाणे 100 कोटीपेक्षा जास्त देणगी त्यांनी अनेक लोकांना या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून समाजकारणी म्हणून आपल्याला एक उदाहरण सांगेन की तेव्हा सकाळी 9 ते 11 सकाळी त्यांच्या घरामध्ये लोकाला भेटणाऱ्यांचा एक दरबार भरतो. आणि तो 9 ते 11 साहेब कधी पण चुकवत नाहीत. इतके रंजले गांजलेले निडी सगळे पर्सन त्या ठिकाणी येतात. कुणालाही नाराज न करता सगळ्यांचे प्रश्न सोडवून ते परत पाठवत असतात. अशा प्रकारचे हे समाजकारणी आहेत. राजकारणामध्ये त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळालं. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की 2 वेळा खासदार राहिलेले आहेत. आणि साहेब नेहमी त्यांचा किस्सा सांगतात की खासदार झाल्यानंतर पुढं काय झालं ते नक्की ते त्यांच्या भाषणामध्ये पण सांगतील. 2 वेळा त्यांनी नामांकित म्हणजे दिवा पाटील त्यांचे गुरु, त्याच्यानंतर अंतुले साहेब या दोघांना पाडून ते खासदार झाले होते. पण इतकं मोठं पण की पहिल्यांदा काय रामशेठ मोठे हो, धनिक श्रीमंत लोक काही नाहीत, खूप आहेत. देणग्या दिलेले खूप आहेत, घाट बांधलेले खूप आहेत, मंदिरं बांधलेले खूप आहेत. पण आमच्या रायगडमधल्या गावठाणात मंदिर न बांधता ज्ञानाची मंदिरं उभं केलेले रामशेठ आहे. मंदिर बांधणारा आणि ज्ञानमंदिर बांधणारा यात फरक आहे. दुसरा गोष्ट महत्त्वाची म्हणजे रयतमध्ये किती विद्यार्थी शिकले असतील मला वाटतं दळवी साहेबांना नेमका आकडा सांगता येणार नाही, कुणाच नाही येणार. लाखो कोट्यावधी श्रीमंत किती झाले असतील, लाखांनी झाले असतील. पण एवढी दातृत्वता, दानशूरता, सच्शीलता, चारित्र्य संपन्नता घेऊन रयतच्या पाठी उभं राहणाऱ्याचं नाव फक्त रामशेठ ठाकूर आहे. आणि हे जाहिरात नाही करत, ते बोलत नाही, जास्त भाषण नाही करत, राजकारणात नाही, 80% समाजकारण. त्यांच्या घराचा दरवाजा उघडल्यानंतर पहिला फोटो तुम्हाला कोणाचा दिसेल तर तो कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आहे. दुसरा फोटो त्यांच्या वडिलांचा आहे, तिसरा फोटो त्यांच्या आईचा आहे आणि चौथा फोटो त्यांच्या सासऱ्यांचा आहे, जनार्दन भगत साहेब. मला इथे बसलेल्या कोणी सांगा, मी 10 सेकंद थांबतो, की त्यांच्या घरात गुरुचा सोडून द्या, सासऱ्याचा तरी फोटो लावलेला आहे काय? आईवडिलांचा असेल, पण कर्मवीरांचा फोटो दार उघडल्यानंतर पहिल्यांदाही अण्णा तिथे दिसतात. मला असं वाटतं रामशेठ समजून घ्यायला हा एक फोटो पुरेसा आहे, आता मी स्वतः समजतो. त्यांनी इथे 7 कोटीचं कॉलेज बांधून दिलं, 14 संस्था त्यांच्या उभ्या केल्या. जाऊन एक संस्था बघा, त्यासाठी लढा जासईला जो झाला सिडकोचा, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी लोकमत नव्हता, पण मुंबईचा प्रतिनिधी म्हणून तिला लढ्यात मी होतो. 6 जण जेव्हा बळी पडले त्याचं सगळं रिपोर्टिंग केले मी. त्या लढ्यात दिबा होते, श्याम म्हात्रे होते, दत्तू शेठ होते, राम शेठ होते, हे सगळी मंडळी होती. पण लढा जिंकल्यानंतर, भाव मिळाल्यानंतर, पवारसाहेबांनी 12.5% प्रश्न मार्गी लावल्यानंतर ही सगळी मंडळी श्याम म्हात्रे असतील, दिबा असतील, बाजूला झाली. रामशेठच्या डोक्यात काय विचार आला की आता सिडको येणार. सिडको येणार म्हणजे काय होणार, इथे विकास होणार. विकास होणार म्हणजे काय होणार, उद्योग येणार. युरोपमध्ये उद्योग क्रांती झाल्याबरोबर युरोपच्या सगळ्या लोकांनी, शिक्षण शास्त्रांनी तिथे त्या औद्योगिक क्रांतीला अनुरूप असा अभ्यासक्रम, करिक्युलम लगेच म्हणजे शिक्षण संस्थांमध्ये आणला. का तो आता औद्योगिक क्रांती झाले, त्याला अनुरूप असा शिक्षणक्रम पाहिजे. मला असं वाटतं की त्यानंतर रामशेठ तुम्ही आपल्या गावठाणाच्या भागात विकास सुरू झाला त्यावेळी तुमच्यातला संघर्ष करणारा जो नेता होता बाजूला केला आणि तो बाजूला करून तुम्ही असं पाहिलं की या ठिकाणी मला शाळा बांधली पाहिजे, या ठिकाणी मला तंत्रज्ञानाचं विद्यालय आणलं पाहिजे, या ठिकाणी मला कॉम्प्युटर आणला पाहिजे. ही सगळी सोच, हिंदीत खूप छान शब्द आहे सोच. 50 वर्ष पुढचं पाहायचं ही सोपी गोष्ट नाही. रामशेठ BA आहेत, मी शिकलेलं आहेत, BEd आहेत, मी त्यांना शिकवता पण येतं. पण पुढचं पाहता येणं
आणि त्यातून त्याने विचारपूर्वक त्या सगळ्या परिसरामध्ये जे काही शैक्षणिक संकुल उभं केलं, तुम्ही किती जणांनी पाहिले मला माहीत नाही. मोखाडा पनवेलपासून 138 किलोमीटर लांब आहे, 28 किलोमीटरचा घाट आहे. तिथं अण्णांनी बांधलेली शाळा जुनी झाली, नवीन शाळा बांधायचं रयतमध्ये ठरलं. रामशेठमध्ये शाळा कशाला, आपण आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज बांधू. आणि 138 किलोमीटर मोखाड्याला जाऊन तिकडून नाशिकहून वगैरे शिंदेसाहेब आणि इकडून पनवेलून रामशेठ 65 वेळा मोखाड्याला रामशेठ गेले, काळोखात राहिले. एवढे मोठे मोठे डास आणि काय तिथं उभं केले. भाकरा नांगल धरण उभं राहिलं तेव्हा पंडित तेरुनी भाषण करताना सांगितलं की आता देवाच्या देवळात जाण्याच्या ऐवजी ही मंदिरं आहेत, हे विकास प्रकल्प, ही मंदिरं समजून हे पाहायला या. मला असं वाटतं महाबळेश्वर तुम्हाला जवळ आहे, पण एकदा जवळच्या महाबळेश्वरला न जाता एकदा आमच्या मोखाड्याला येऊन रामशेठनी काय उभं केलं एकदा बघून घ्या. तुम्हाला सांग, तो घाट चढताना एवढं लुगडं नेसलेल्या आदिवासी बाया, वडात पानं मांडलेली, त्याच्यावर करवंद, अर्धे पिकलेले फणस, कैऱ्या अशा विकायला बसले टोपलीत घेऊन. मामा याओ याओ. ते आपण तिथं बसायचं, कैऱ्या घ्यायच्या, फणस घ्यायचे. आणि मोखाड्याला गेल्यानंतर त्या आदिवासी भगिनींच्या मुली रामशेठनं उभारलेल्या AC कॉम्प्युटर रूममध्ये संगणकाचं शिक्षण घेत आहेत. साहेब, कल्पना करता येणार नाही साहेब, अंगावर काटा येतो, शहारा येतो. कुठून कुठे हा विचार आहे मला सांगा तुम्ही. काही त्यांचं घेणं देणं नाही मोखाड्याशी. 28 किलोमीटरचा घाट. तिथं ते येत असताना गाडी बंद पडली. एखादा चिडला असता ड्रायव्हर, अरे एवढी मोठी मर्सिडीज गाडी बंद कशी काय पडते. शांतपणे दरवाजा उघडला, उतरले खाली. म्हणाले बाजूला गेले, बघ दुरुस्त कर, होईल तेव्हा घेऊन ये. काट उतरायला सुरुवात केली. पाठीहून एक बारीकसा टेम्पो आला, त्याला थांबवलं. ए ठेरो ठेरो ठेरो. तर दरवाजा उघडला. कुठे चालला. ठाण्याला. मला घे. ऊपर बैठणं पडेगा. बैठेगा. कॅरियरवर चढले, मांडे घालून बसले, ठाण्याला उतरले. तिथून रिक्षा करून पनवेलला. आहे या परिस्थितीशी जुळवून घेऊन संस्था चालवणं हे सोपं नाही. ही रयतचं कौतुक कसे करत आहे. रयतमध्ये भांडण आहे का, वाद आहे का, त्याची चर्चा आहे का. हजारो लोक काम करतायत साहेब. आपल्या मनासारखी प्रत्येक गोष्ट घरात सुद्धा घडत नाही. संस्थेत कशी घडेल. पण ते सगळं समजावून घेऊन संस्थेशी इतकं एकरूप व्हायचं. याला एक मनाची सरळता, चारित्र्य संपन्नता आणि दानशूरता लागते. ती रामशेठ जवळ आहे. देता देता इतुके द्यावे. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या बाबतीत मी काय बोलणं हे फार काय संयुक्त होणार नाही. परंतु मला एवढं नक्की माहिती आहे माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये की मी जे काय पाहतोय, ऐकतोय, वाचतोय, त्याच्यामध्ये मी महाराष्ट्राच्या मातीमधनं अशी अनेक माणसं घडलेली आहेत जी कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्वाने मोठी झालेली आहेत, जी कदाचित त्यांच्या कर्तृत्वाने मोठी झालेली आहेत. काही माणसं कदाचित त्यांच्या नेतृत्वाने मोठी झालेली आहेत. आणि या तिन्ही गोष्टींचा संगम असणारे आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेब अशी दोन महाराष्ट्राच्या क्षितिजावरची दोन ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या माणसांचा आवर्जून उल्लेख केला जाईल, जी केवळ दातृत्वाने मोठी झालेली आहेत, त्याच्यात पहिला नंबरचं क्रमांक नाव हे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं असेल. हे मला या ठिकाणी आवर्जून बोलायचं. कारण अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून जे रामशेठ ठाकूर साहेबांनी त्यांचाही जीवन प्रवास केला आणि रयत शिक्षण संस्थेच्या परिवाराशी आणि संस्थेशी जो काही त्यांच्या शालेय जीवनापासून संबंध जुडले गेला आणि त्या संबंधांपासून छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांनी प्रेरित होऊन
जे काही त्यांनी संघर्षातून त्यांचं जीवन घडवण्याचा एक प्रयत्न केला आणि ते घडवत असताना त्यांनी सातत्याने रयत परिवाराचा, कर्मवीर अण्णांचा आणि रयत शिक्षण संस्थेच्या जी त्याची जाण ठेवली, आठवण ठेवली आणि ते आठवण ठेवत असताना जे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी जे योगदान रयत शिक्षण संस्थेमध्ये केलं ते या ठिकाणी आज ते कुठल्याही शब्दांमध्ये ते मोजलं जाऊ शकत नाही. आदरणीय चंद्रकांत दळवी सरांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असताना सांगितलं की पैशाच्या रूपाने आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी रयतमध्ये किती प्रचंड मोठं योगदान दिलं, किती पैसे दिले हे कदाचित आम्ही सांगू शकत नाही, कारण त्याच्यावरचे शून्य आता आम्हालाही लक्षात येत नाहीत. हे का आम्ही त्याचा आवर्जून उल्लेख करतो, कारण अजूनही रामशेठ ठाकूर साहेबांच्या या दातृत्वाला रयत शिक्षण संस्थेबाबतीत कुठेही पूर्णविराम लागलेला नाही. आणि मला खात्री आहे की जसं आदरणीय मधुकर भावे साहेब तुम्ही भावना व्यक्त केल्या की 75 साजरी झालेली आहे, 100 वर्ष येणाऱ्या काळात निश्चितपणे साजरी होईल. 100 वर्षाची भावना, आशीर्वाद, शुभेच्छा या महाराष्ट्राच्या जनतेकडून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आहेत, रामशेठ ठाकूर साहेबांना, आपणाला सुद्धा आहेत, ह्यात काही कुणाला दुमत नाही. परंतु हे करत असताना रयत शिक्षण संस्था आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी केलेल्या मदतीमुळे ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर हिंदुस्थानातली एक सुसंस्कृत आणि अत्यंत उच्च दर्जाची शिक्षण संस्था होईल. हे आपल्याला भविष्य पिढीला दाखवण्यासारखं निश्चितपणे सिद्ध होईल, ह्यात कुणाला शंका नाही. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या बाबतीत अनेक गोष्टी, अनेक आठवणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं. ते राजकारणात होते, खासदार म्हणून 2 वर्ष त्यांनी रायगडचं प्रतिनिधित्व महाराष्ट्रातून ह्या ठिकाणी लोकसभेमध्ये केलं. आदरणीय दिबा पाटलांचा पराभव झाला, या ठिकाणी बॅरिस्टर या अंतुलेंचा पराभव झाला. परंतु रामशेठ ठाकूर साहेबांचा मनाचा मोठेपणा किती असावा की ज्यावेळेस नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं, ज्या विमानतळाच्या उभारणीमध्ये आदरणीय रामशेठ ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव प्रशांतजी ठाकूरांचा मी आवर्जून उल्लेख केले, त्यांनी प्रचंड मोठा पुढाकार घेतला. आणि ज्यावेळेस त्या विमानतळाला नाव देण्याचा प्रसंग आला त्यावेळेस दिबा पाटलांचं नाव, जे एक आदिवासी समाजातले, महाराष्ट्रातले आणि त्या परिसरातले एक अत्यंत दिग्गज असे नेते होते, त्यांचं नाव त्या विमानतळाला द्यावं ह्याच्यासाठी सर्वात मोठा पुढाकार कोणी घेतला असेल तो आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी घेतला, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं. इयत्ता 7वी पास झाल्यानंतर 8वीला म्हणजे 1964 साली मी 8वीला प्रवेश घेतला. 64 पासूनची 36 वर्ष आणि आताची 26, मोजून अगदी पूर्ण 52 वर्ष मी रयत शिक्षण संस्थेमध्ये घडतोय. आणि पहिल्या दिवसापासून इतका घडतोय, एकही दिवस माझा फुकट गेला नाही की रयतचं नाव माझ्याशी जोडलेलं नाही. म्हणजे कुठलाही एकही दिवस माझा फुकट गेलेला नाही. हायस्कूल झालं रयतमध्ये, तिथूनच अण्णांची जी शिकवण जी आहे, श्रम, तिथले हायस्कूलचे बांधण्याकरता जनार्दन भगतसाहेब, ND पाटील साहेबांच्या आणि दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली जे काम करत होते, तर त्यांनी ती शाळा बांधायला घेतली. गावकऱ्यांनी शाळा बांधायची, म्हणजे विटा आणणं, सिमेंट कालवणं, हे करणं. ते आम्हीसुद्धा कंपाऊंडला दगडं ढकलण्यापासून, निवडुंग कंपाऊंड करण्यापासून ही कामं 7-8वीला गेल्यापासून करतो आहे. 11वी तिथं झालो. कॉलेजला, शिवाजी कॉलेजला मला प्रवेश मिळाला, थोडे दिवस लेबर स्कीमला. पण हे सगळं शिवाजी कॉलेजला मी आलो, जे अण्णांनी सुरू केलं पहिलं कॉलेज. ते कॉलेज म्हणजे आयुष्याचं एक परिवर्तन घडवणारं असं टर्निंग पॉईंट माझ्याकरता झालं. आणि त्यामुळंच म्हणजे जगाचं ज्ञान हायस्कूलमध्ये असताना मी शिकलो, रयतची तत्त्व माझ्या अंगी यायला लागली. पण इथं आल्यानंतर 18 पकड जातींच्या आमच्या हॉस्टेलमध्ये एकत्र राहत होतो, थाली वाजवत होतो, खाली जेवायला जात होतो. ते जिबरे मला दिसले इथं, आता मध्यसमोर तिथं आहेत बघा, ते आहेत बघा ते विद्यार्थी माझ्याबरोबर. आता ह्या 75 वर्ष पूर्ण होत असताना कॉलेजचे 15-20 विद्यार्थी त्यावेळा माझ्या वर्गात असलेले आले होते. आम्ही फंक्शन केलं, दळवी साहेब होते संपूर्ण याच्यातून. आणि त्याच्यानंतर त्यावेळचा माझा फोटो आपल्या अंकामध्ये आहे कॉलेजला असतानाचा. आणि तसाच फोटो परत 50 वर्ष आम्हाला झाल्यावर आता भेटलो गेल्या वर्षी, तो म्हणजे आमच्या 75चा सगळ्यांच्या, माझा 75चा सगळ्यांचा तोही फोटो याच्यामध्ये आता आलेला आहे, त्या दिवशी घातलेला. तर अशा रीतीनं. आणि आता मला तर आणखी एक संधी मिळाली, माझी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष मला बनवलं, चेअरमन बनवलं. म्हणजे मी इथं माझी विद्यार्थी संघटना शिवाजी कॉलेजची जी आहे तिचाही चेअरमन झालं. पूर्वी राम गायकवाड साहेब तिथले चेअरमन होते, त्याच्यानंतर ते गेल्यानंतर माझ्याकडे दिलं.
म्हणजे माझ्या इथल्या आठवणी अशा आहेत, हजारो आहेत, लाखो आहेत. आणि या आठवणी मी सांगू शकत नाही शब्दात, कारण इतका वेळच पुरणार नाही. ते माझं आयुष्यच मला सांगावं लागेल. की साहेबांची एक मुलाखत झाली आणि साहेबांना एका पत्रकारानं विचारलं की हे सरकार पडण्यामध्ये एक मताचं फक्त झालं. त्यावेळेला एक सदस्यवाले 2-3 सदस्य होते. एक काश्मीरचा सदस्य होता, एक ओरिसाचा, बाकी काय नाही, बाकीच्यांचं होतं सदस्यत्व गेलं असतं. एक सदस्य जातं तर सदस्यत्व काय जात नव्हतं, म्हणजे त्याच्यामुळं मग साहेबांनी म्हटलं, मग तुम्ही त्यांची नावं घेतात, रामशेठचं नाव का नाही घेत? म्हणजे साहेबांनी ताबडतोब रामशेठला ते क्रेडिट देण्याचं काम केलं. म्हणजे प्रत्येक वेळा साहेब हे माझ्याशी अशा प्रकारे पाठीशी राहिलेले आहेत. मला ज्या वेळा मार्गदर्शन लागेल त्यावेळी साहेबांकडे जात असतो आणि साहेबांचं ते मला जे काही 2-4 शब्द सांगतील ते मला स्फूर्ती मिळत असते. रेत शिक्षण संस्थेमध्ये आपण काम करत असताना साहेब ज्यावेळेला म्हणतात, आता अनेक प्रसंग आपल्याला आहेत. आपल्याला ज्या वेळेला समजा कॉम्प्युटरचं कामं सुरू करायची होती, साहेबांनी ताबडतोब पत्रकार कदमांचं नाव घेतलं, सुप्रियाताईंचं नाव घेतलं, माझं नाव घेतलं, 1-1 कोटी 7 लोकांनी द्या. साहेबांना विश्वास आहे आणि साहेब अजूनही कधीही काय सांगा, आपली युनिव्हर्सिटी ज्यावेळेस स्थापन करायची त्याच्या नावानं मी ताबडतोब याच हॉलमध्ये त्यावेळेला आपला प्रोग्राम झाला आणि मस्के सर आहेत का हो, पहिला चेक रामशेठचा आला ना आपल्याला, 5 कोटीचा पहिला चेक रामशेठचा आला. मी अजून सांगितलं आहे, तुम्ही काम सुरू करा, दुसरे 5 कोटी देतो. म्हणजे मला काही हरकत नाही. 5 कोटी दिले, तुम्ही काम सुरू करा, मी दुसरे 5 कोटी देतो, मला काही हरकत नाही. शिवाजी कॉलेजच्या दृष्टीनं तर मी प्रत्येक वेळा सांगतो आहे आणि इतर शाखासुद्धा, म्हणजे एक शिवाजी कॉलेज मी शिकले म्हणून लाडका अशातला भाग नाही, पण थोडं जास्त लाडका आहे, मान्य करावं लागेल. म्हणजे हे मान्य करावं लागेल. पण आपल्या विविध जिल्ह्यांमध्ये सुद्धा जिथे जमेल तिथं मी जास्त सहकार्य करत असतो. यापुढेही साहेब मी नक्कीच, माझ्या आईवडिलांचं मला मार्गदर्शन मिळालं, त्यांच्या यानं मी शिकत गेलो. शिवाजी कॉलेजला तर SK उन्होंने प्राचार्य होते. त्यांनी संत पावंगाचा इतिहास शिकवला, परंपरेचा इतिहास शिकवला आणि एकंदरीत मी ज्या पद्धतीनं इथं घडलो, ते घडणं माझं जे आहे ना ते अजून संपलेलं नाही. म्हणजे वयाच्या 14 बालपण, आपलं बालपण, तरुणपण, मी आणखीन प्रौढ पण म्हणतो, 20-40 नंतर 60 आणि आताचं सुरू झालेलं म्हातारपण, या सगळ्यामध्ये एकही दिवस रेतपासून गेला नाही आणि रेतशिवाय राम घडला नाही, राम झालेला नाही. हाच रेतचा आशीर्वाद माझ्यावर राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना नमन करून सर्वांनी अतिशय आनंदानं भाग घेतलात, मला आशीर्वाद दिलात, शुभेच्छेला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यांच्याबद्दलची किंवा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये एक अत्यंत आदराची भावना आहे. त्यांच्या सन्मानासाठी आपण येत आहोत. रामशेठ ठाकूर, सौ ठाकूर, वैरेश ठाकूर, प्रशांत ठाकूर, कुटुंबातले अन्य घटक याशिवाय या कार्यक्रमाच्यासाठी अगत्याने उपस्थित असलेले श्रीनिवास पाटील, विश्वजित कदम, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, शिवदानंद कडू अशी अनेकांची नावं घेतायची, नितीन पाटील आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज रामशेठचं स्वागत आणि सन्मान संस्थेच्या वतीनं आज आपण या ठिकाणी केला. रामशेठचं आयुष्य हे अत्यंत कष्टाचं गेलं. रायगडसारखा जिल्हा एकेकाळी अनेक अडचणी सापडलेला आणि त्या जिल्ह्यामध्ये रामशेठ जन्माला आले. पण त्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य हे होतं आणि आजही आहे की संकट आहे
प्रश्न आहेत, पण ते सगळ्यावर वाद करून पुढे जायचं. आणि जिल्ह्याच्या सामान्य लोकांना संघटित करून त्यांचा आत्मविश्वास वाढायचा. दोन लोक त्या जिल्ह्यामध्ये असे होऊन गेले, एक भाऊसाहेब राऊत आणि दोन नारायण नागू पाटील. नारायण नागू पाटील यांनी त्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. भाऊसाहेब राऊतांनी त्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची लोकसभा इथं आपलं कर्तृत्व दाखवलं. आणि नंतरच्या काळामध्ये जी व्ही पाटील असतील, दत्तूशेठ असतील, वाजेकर असतील आणि रामशेठ असतील, यांनी या सर्व जिल्ह्याचा क्षेत्रामध्ये आणि विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान करून चेहरा बदलायचं काम त्या काळात केलेलं होतं. आणि हे काम आम्ही लोक जाऊन अगत्याने बघत असतो. हा जिल्हा संघर्षाचा जिल्हा. लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक झाली नाही तर शांत न बसणारा जिल्हा. अनेकदा मी गेलो, त्याचे अनेकदा हे काहीतरी संघर्षाच्या नाही. रामशेठचं असंच असेल, जास्त गोळीबार झाला होता आणि आपण दोघंच तिथं होतो. काही लोक विकी पडले, पण त्याला आधार द्यायचं काम आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं. असा गोळीबार असो किंवा संघर्षासाठी दुसरं काही कारण असो, ही अखंड संघर्षाची मालिका ही या जिल्ह्यात चालत असते. आणि हे काम, हा विभाग, हे क्षेत्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातल्या गरीबातल्या गरीब मुलामुलींना ज्ञानदानाची कामानं खुली झाली पाहिजेत. आणि त्यासाठी काही करावं लागलं तर मुक्त हस्ते करायचं, हे सूत्र या जिल्ह्याच्या सर्व नेतृत्वाने वर्षानुवर्ष केलं. आणि त्यापैकी रामशेठ एक आहे. सामान्य कुटुंबात आले, कशातून आले, रयतेमध्ये शिक्षण घ्यायची संधी मिळाली आणि परत त्याच्यानंतर रामशेठ असोत, समोर बसलेले भाषे असोत, या सगळ्यांनी स्वतःच्या कष्टाने एक कर्तृत्वाचा डोंगर त्या भागामध्ये उभा केला आणि हजारो हाताला काम कसं देता येईल जन्म सन्मानाने राहता कसं येईल ही भूमिका त्यांनी बजावली. अलीकडच्या काही काळामध्ये रामशेठने सगळा व्यवसाय सोडून दिला. ते देशाच्या फायद्यामध्ये आम्हा लोकांच्या होते. महाराष्ट्राच्या सार्वजनिक कामात काही प्रश्न असला तर स्वतःच पुढाकार घ्यायला आम्हा लोकांच्याच असत. आणि रयत शिक्षण संस्था त्यांच्या दृष्टीने सर्वच
रयतेसाठी काही प्रकल्प, काही नवीन गोष्ट घेतली जाते. कळलं की रामजी सांगणार की माझ्या वतीनं येऊ आणि सांगणार आणि फासवणार. अलीकडच्या काळात ते सांगतात जे काही द्यायला हवं आहे ते तुम्ही ठरवा, फक्त नाव जाहीर करू नका आणि रक्कम जाहीर करू नका. ठीक आहे, आणि ते नाव जाहीर करायचं काम सोडलं, रकमेचं सोडलं, पण त्याची कमतरता रयत कधी वाचली नाही. कारण कुठलंही चांगलं काम म्हणलं रामशेठ हे आम्हा सगळ्यांच्या मागं आहेत, हे आम्ही गेले अनेक वर्ष बघतो. आज त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे ते 75 वर्ष झाली होती. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक संस्था त्यांनी उभा केल्या, अनेक कुटुंब उभी केली, नवीन नवीन उपक्रम हातात घेतले. आणि हे जास्तच रायगड पुरतं सीमित होतं. जिथं ते येत आहे असं वखार असेल किंवा आणखीन कुठं असेल त्याच्यामध्ये रामशेठ आणि त्यांचं कुटुंब हे कायम बाजूला राहिलेले आहे. आणि त्यामुळं रेलच्या सगळ्या कुटुंबियांनी निर्णय घेतला की रामशेठ आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण बोलूया आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना सन्मानित करूया. ती सन्मानित करण्याची संधी त्यांनी दिली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि एवढं सांगतो की तुम्ही ही जी समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे त्यामागं तुमचा हा जो दृष्टिकोन आहे त्याला आम्हा लोकांची कायमची साथ ही तुमच्या फाशीची असेल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हा सगळ्यांची रजा या ठिकाणी घेतो. जय हिंद, जय भारत.